वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना एक पत्र लिहिले आणि या पत्राच्या माध्यमातून नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं, काय विनंती करायची होती, पाहूया। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहिलंय। प्रकाश आंबेडकरांनी पत्रात लिहिलं की पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या 3 घटक पक्षांमधील जागा वाटपाबाबत महाराष्ट्रात वेगळे अंदाज बांधले जात आहेत। या अडचणींचा कितीही गोंगाट सुरू असला तरी देशातील सर्वाधिक जागा निवडून देणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यातील महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीकडून कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही। पंतप्रधान मोदींना सत्तेतून बेदखल करण्यासाठी 48 जागांचं महत्त्व लक्षात घेता तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार अशा महत्त्वाच्या राज्यांमध्ये जागा वाटपाबाबत इंडिया आघाडी अंतर्गत असणाऱ्या निर्णयाचा अभाव पाहता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीनं व्यवहार्य आणि संघर्षमुक्त 12+12+12+12 असं सूत्र 26 डिसेंबर 2023 रोजी सुचवलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। लोकसभेसाठी 12+12+12+12 हे सूत्र आम्ही केवळ महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेशासाठीच नाही तर महाविकास आघाडी अंतर्गत सर्व वाद संपवण्याच्या दृष्टीनं प्रस्तावित केला आहे। 12+12+12 फॉर्म्युला हे केवळ नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये सहभागी होण्याची आमची इच्छा आणि स्वारस्य पुन्हा व्यक्त करण्यासाठी नाही तर जागा वाटपाबद्दल महाविकास आघाडीमधील सर्व मतभेद दूर करण्यासाठी सुद्धा प्रस्तावित करण्यात आला असल्याचं त्यांनी या पत्रात सांगितलंय। महाविकास आघाडीमधील पक्ष शिवसेना, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आगामी लोकसभा निवडणुका एकत्र आणि समान भागीदार म्हणून समान संख्येनं जागांवर लढवाव्यात। श्री उद्धव ठाकरे, श्री शरद पवार आणि श्री मल्लिकार्जुन खरगे आमच्या प्रस्तावित फॉर्म्युल्यावर गांभीर्याने विचार करा आणि प्रतिसाद द्या असं त्यांनी या पत्रात म्हटलंय। संपूर्ण महाराष्ट्र आमच्या 12+12+12+12 या प्रस्तावित फॉर्म्युल्याबद्दल तुमच्या अधिकृत भूमिकेची आतुरतेने वाट पाहत आहे। मला मनापासून आशा आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विचार विनिमय करून निर्णय घेतले जातील आणि मोदींचा पराभव व्हावा, केवळ याला एकमेव आणि एकमेव प्राधान्य दिलं जाईल असं म्हणत त्यांनी पत्र लिहिलं असून ट्विट सुद्धा केलं आहे।